एक मिनिट मला मीटर हाक मारली? तुमच्या इथल्या मालकाने सांगितलंय का मला मीटर हाक मारायची म्हणून? हा का बोला ना. एक मिनिट. क्वार्टर तू? तू असा इथे काय करतोय? हा तुला कळतंय का इथे? ऐक ना तुझा, तू काय, मी काय म्हणते, तू इथे काय ऐकून घे. माझा हात सोड. हे बघ, माझं नाव मोठ्या मी सगळ्यांसमोर घेऊ नकोस. तू का वागतो असा? म्हणजे स्वतःच्याच घरी चोरासारखं काय येतो तू? अरे असतात काही गोष्टी मी तुला आता नाही सांगू शकत. सांगू शकत नाहीस का पळवाट शोधतोय? अरे मी काय? हे बघ, तुला खूप चांगलंच माहिती आहे माझं आणि बाबांचं रिलेशन. हा मग त्याला आहेत काही कारण आहेत. आता मला त्याच्या खोलात शिरायला लावू नकोस. हे बघ ज्योती, आत्याची अशी इच्छा आहे की मी हा साखरपुडा अटेंड करावा. आणि बाबांना जर मी इथे दिसलो तर त्यांना नाही आवडणार, आणि आत्याला जर मी इथे नाही दिसलो तर तिला नाही आवडणार. म्हणून हे असं सगळं चालू आहे. तुला एक सांगू? हे बघ, तू ना दारू सोड. अरे हे सगळं दारूमुळे होत आहे. दारू अत्यंत वाईट गोष्ट आहे. ती जर सोडलीस ना तर सगळ्यांचं भलं होईल. ठरवले की प्रत्येक गोष्ट सोडता येत नाही. हे मी तुला काही वेगळं सांगायची गरज नाही ना. म्हणजे तू तुझा राग सोडू शकतेस का? हे बघ, तू माझ्यावर काय तो? माझ्यावर काय तो? हे बघ, हा जो तुझा राग आहे, नाकाच्या शेंड्यावर असतो राग. हे बघ, दारू जसा माझा प्रॉब्लेम आहे तसं लोकांना नडायचा हा तुझा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे तू बेस्ट समजू शकतेस तेच की एखादी गोष्ट सोडायची ठरवली की ती सोडता येत नाही. त्यामुळे कृपा करून हे माझं कोणाला सांगू नकोस. चल चल, तुझं सिक्रेट नाही सांगत कोणाला. केले उपकार तुझ्यावर. उपकार? उपकार ठीक आहे, ठीक आहे, करेन. हा, या उपकाराची परतफेड करेन. व्या जा सकट. तू कर परतफेड, पण वसुली मीच करणार. आणि मोठी वसुली बादशाह. प्यारीला कळलं. हॅलो, काय पाहिजे का? चांदतून भातला आणि बावळाच्या कोरमी, गुलाम होनी तुझा उभा तुझ्या समोर मी, गुलाम होनी तुझा उभा तुझ्या समोर मी. तू चंचला तू कामिनी तू पद्मिनी तू रागिणी, तना मनात माझी या तुझी सदैव मोहिनी. निर्लज्ज माणूस आहे हा. ह्याच्या घरच्यामुळे माझा भाऊ गेलाय, माझा होणारा नवरा गेलाय, आणि हा माझ्यासाठी रोमॅन्टिक होऊन गाणं गातोय. याला ओरडून सांगू का मी की ही तुझ्या चांगल्याची नाही तर सगळ्यात मोठ्या विनाशाची सुरुवात आहे. उरात श्वास कोंडतो गाशी नको रुसू, शोधू सांग नेमके कुठे प्रिये तुझे हसू. उरात श्वास कोंडतो गाशी नको रुसू, शोधू सांग नेमके कुठे प्रिये तुझे हसू.
तू प्रेमला तू श्यामला तू कोमला तू दामिनी वेंधळा जरी तरी तुझाच चित्त चोर मी याला हे करायची काय गरज आहे आता? काय प्रॉब्लेम आहे? इतकं तर चांगलं गायला तो. ती कशाला? तू माझ्याशी बोलू नको. दादा, स्वराज प्रीतीला जपण्यासाठी खूप प्रयत्न करतात, सुखी ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यांची धडपड दिसते मला, पण माफ करा, म्हणजे वाईट वाटून घेऊ नका. प्रीती या सगळ्या धक्क्यातून सावरण्याचा खूप प्रयत्न करते अहो, पण तिला जरा वेळ लागेल, पण लवकरात लवकर बाहेर येण्याचा नक्की प्रयत्न करेल ती. काय आहे, आत्ता अचानक असं गाणं ऐकून जरा हळवी झाली असेल ती. नाही ताई, तुम्ही काळजी करू नका. प्रीती आत्ता जे वागली ते अगदी स्वाभाविक आहे. कुठलीही मुलगी अशा परिस्थितीत भावनिक होऊ शकते ना. ती आता आत गेली आहे ना, तिला जरा वेळ द्या. आणि स्वराज गेला आतमध्ये, माझी खात्री आहे तो तिची नक्कीच समजूत काढेल. तुम्ही या गोष्टीचं वाईट वाटून घेऊ नका. ज्योती, ज्योती, सगळं व्यवस्थित होईल ना ग? आई आई जरा शांत हो. तू तू बघतेस ना स्वराज किती मेहनत घेतोय. हे बघ, मला खात्री आहे तो शांतपणे ताईला समजवेल. का तू जरा शांत होईल, सगळ्यांनी